आजच्या वचनाकडे, संदेशाकडे वळू. आणि आजचा जो विषय आहे, आजचा जो संदेश आहे तुमच्या स्क्रीन समोर, पवित्र आत्म्याचे कार्य. आणि आजचा हा सुंदर आणि महत्त्वाचा विषय आहे. आणि हा जो विषय आहे आणि आज जे आपण या विषयाद्वारे शिकणार आहोत ते सगळे बायबलमधून, का पवित्र आत्मा हा जो देवापासून येतो, हा तुमच्यामध्ये किंवा जगामध्ये काय कार्य करतो. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा आपल्या जीवनात, की ख्रिश्चॅनिटी किंवा जे तारण आहे ते काय आहे, रिअल आहे. हा शब्द रिअल याच्याविषयी मी थोडासा काय विचार करत होतो, का कसं तुम्हाला पटवून सांगावं की रिअल म्हणजे काय असतं. म्हणजे लक्षात ठेवा, ज्याही गोष्टी तुम्ही बाकीच्या ज्याही तुम्ही मानत असाल, करत असाल, तसा मी होतो, त्या सगळ्या काय होत्या, भावनिक किंवा वैचारिक किंवा कोणीतरी मला दिलेल्या होत्या. जसं मी सोप्या शब्दात सांगतो, जेव्हा मी या कुटुंबात जन्मल्यानंतर मला काय कळलं असेल, अरे माझे वडील ख्रिस्ती आहे, माझी आई ख्रिश्चन आहे, बरं मी ख्रिस्ती झालो, माझा पास्टर झाला, म्हणून मी ख्रिस्ती झालो. म्हणजे काय झालं, हा धर्म हा मला देण्यात आला, हा मी घेतला नाही. समजले तुम्ही. आणि हे प्रत्येकासोबत आहे. ही एक वेगळी गोष्ट आहे, त्याच्याविषयी आपण बोलत नाही. तर जे मी तुम्हाला सांगत आहो की ख्रिश्चॅनिटी हे रिअल आहे, म्हणजे जे मी जुना होतो ते नाही. ते तर मला जन्मल्यामुळे मला चॉईस थोडी होती, आहे की नाही. बरं हा आहे का, बरं ठीक आहे, हा महादेव, मग चालू ठीक आहे. पण त्याविषयी आपण बोलत नाही. हा जो रिअल शब्द याच्याविषयी बोलू. सगळ्यात महत्वाचं, रिअल म्हणजे काय हे समजून घ्या. रिअल म्हणजे काय, की प्रत्यक्षात असलेलं. रिअल म्हणजे काय, कल्पनेतलं नसलेलं. म्हणजे असं नाही की माझी कल्पना आहे का देव असेल आणि हा येशू ख्रिस्त असेल किंवा हा क्रुसावर असेल, नाही. तर काय रिअलचा अर्थ, कारण हे खूप महत्वाचं आहे, प्रत्यक्षात असलेलं, कल्पनात नसलेलं, साक्षात, खरे, प्रत्यक्ष, सत्य, वास्तव. अजून काही डेफिनेशन मी प्रत्यक्षात खरे किंवा सत्य, केवळ लोकांना वाटते म्हणून सत्य नसलेले, तर साक्षात सत्य. म्हणून हे मराठीत मी माहिती आहे मी कशासाठी, कारण माझं सकाळी हृदय होतं की मी कसं पटवून सांगू का या सगळ्या गोष्टी अक्षरशः होतात. कारण हीच एक जी गोष्ट आहे जी खरी आहे, जे बाकीच्या सगळ्या गोष्टीपासून, बाकीच्या सगळ्या जे मनुष्याचे जे विचार आहे की ज्याही गोष्टीवर ते विश्वास ठेवतात त्याच्यापासून वेगळं करतं. का नितीन इंगळे हा जो पास्टर म्हणतो की ख्रिश्चॅनिटी रिअल आहे, का असं घडलं, का तोच म्हणजे हे जीवनाचा शब्द सांगण्यासाठी सगळ्या गोष्टी सोडून या चर्चची सुरुवात झाली. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय आहे, का हे जे देवापासूनची जी गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे, या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगत आहे, या अक्षरशः तुमच्या संग घडतात. या सगळ्या अक्षरशः तुमच्या संग घडतात. म्हणजे तुम्हाला कळतं की हे माझ्या संग घडलं, तुम्हाला कळतं की माझं तारण झालं, तुम्हाला कळतं की देव काय आहे, तुम्हाला कळतं की मी देवाची मुलगी किंवा मुलगा झालं, तुम्हाला कळतं माझ्या पापाची क्षमा झाली. आता मी हे माझं किती काही तुम्हाला सांगितलं तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः चाकून बघणार ना, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला समजणार नाही, जोपर्यंत हे तुमच्या संग स्वतः घडणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं सत्य समजणार नाही. जसं मी अजून एका छोट्या उदाहरणातून सांगतो, आणि मी मागे तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं. जर मी तुमच्यासमोर एखादा गोड पदार्थ इथं आणला आणि ठेवला आणि तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला माहीत नाही हा पदार्थ किती चांगला आहे. इथे समजा मी ठेवला, मी जेव्हा काल रात्री हा खाल्ला, अरे बापरे किती गोड आहे, किती मधुर आहे, किती सुंदर मधासारखा आहे, आणि जिभीवर ठेवल्याबरोबर तो विघळला. हे काय झाली, सगळी माहिती. का झाली माहिती, कारण तो मी चाखून बघितला, मला कळला. आता तुम्ही बसलेले काय समजा, हे बसलेले बरं बा चांगला असेल, पण आता मी काय म्हटलं, एवढंच नाही, हा पदार्थ मी तुमच्यासाठी आणला आहे. आता याच्या आधी फक्त तुम्ही ते माहिती घेतली. आता जेव्हा तो पदार्थ तुम्ही स्वतःच्या जिभीवर ठेवाल, या दोघ्या गोष्टीमध्ये फरक आहे. तुम्हाला कळेल, अरे हा जो सांगत होता हे सत्य घडलं, आहे की नाही. हे जे सांगत होता हे माझ्या संग घडलं. याच्या आधी फक्त मला याची माहिती देण्यात आली, पण हा पदार्थ जेव्हा मी स्वतः चाखून बघितला, मला हे कळलं. लक्षात ठेवा, या चर्चचा उद्देश हाच आहे, का जे जीवनाचं सत्य मला कळलं, जे माझ्या संग घडलं, ते तुम्ही चाखून बघणे, तुम्हाला समजणे,
देवाचा संदेश दर रविवारी यासाठी असतो की जो साक्षीदार कोण असतो? मी बघितलं, मला हे समजलं, माझ्या संग हे घडलं आणि याची मी साक्ष देतो. जे ऐकणारे काय करतात, ते त्याच्यावर डिसिजन घेण्यासाठी का खरंच मी हे चाकून बघावं का, जसं मी या पदार्थाचं सांगितलं, हा खरंच बोलत असेल काय, खरंच हे एवढं चांगलं असेल काय, तारीफ तालय करून आला. पण ते टेस्ट करणं, ते तुम्ही त्याला काय करणं, त्याचा जिभेवर ठेवणं आणि ते डिसिजन घेणं, हे मी करू शकत नाही. ते तुम्हाला स्वतः करावं लागेल. का मी विश्वास ठेवते हे आहे, मी विश्वास ठेवते हा बोलत आहे हे खरं आहे. कारण मी माझं किती काही हृदय उघडून सांगितलं कारण हे असं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि स्वतः चाकून बघणे हे कार्य तुमचं आहे. का? कारण तुमच्यापाशी आत्मा दिला आहे, तुमच्यापाशी डोकं दिलं आहे, तुमच्यापाशी स्वइच्छा आहे. देवाने तुम्हाला तो निर्णय घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या दिलेल्या आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात मी प्रार्थनेसाठी जात होतो आणि तिथे त्या बाईने मला त्या मुलाच्या साठी प्रार्थना करण्यासाठी बोलावलं आणि त्या मुलाला मी जेव्हा साक्ष सांगत होतो त्याच्या तारणासाठी, माझ्या लक्षात आलं की याला डोकं नाही म्हणजे कारण त्याला पागलपणाचे लक्षण होते, त्याला समजत नव्हते. मी तुम्हाला हे उदाहरण यासाठी दिलं कारण मला कळलं की अरे आता याला सांगून मी काय करू, कारण याचे जे विचार आहे ते आहे नाही, याची जे विचार करण्याची जी एबिलिटी आहे ती निघून गेली. समजले? पण आपण तसे नाही. आणि म्हणून हा जो रियल, हे कसं बाकी हा ख्रिश्चनिटी, हा जो नितीन सांगत आहे, हा जो देव आहे, या सगळ्या गोष्टी रियल आहे, हे मनुष्याच्या जीवनात घडतात, हे कसं माहीत पडेल? आणि त्याच्यासाठी देवाने काय केला? देवाचा आत्मा तुमच्यासाठी दिला. म्हणून याच्याविषयी का देवाचा आत्मा मनुष्याच्या जीवनात काय कार्य करतो हे आज आपण समजून घेऊ. हे सगळे मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे. यासाठी म्हणून पुन्हा एकदा जे मी तुम्हाला त्या स्वीटचं किंवा त्या पदार्थाचं उदाहरण सांगितलं, तसंच या सगळ्या गोष्टी मी फक्त तुम्हाला सांगू शकतो, तुमच्यावर लादू शकत नाही. तो निर्णय घेणं की हे मला पाहिजे, हा जर म्हणते हे रिअल आहे, मग काही शंकाच नसली पाहिजे. कारण माझ्या ज्या मी बिलीव्ह करते त्याच्यात रियालिटी काहीच नाही. ते फक्त मला सांगितल्या घेते, मी करते, पण मला असं कधीच का नाही हे खरं माझ्या संग घडलं, मी वाचली, मी तारली, माझ्या पापाची क्षमा झाली, असं कधीच माझ्या संग झालं नाही. पण हा तर मला सांगत आहे की या गोष्टी होतात. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आजच्या साक्ष्याद्वारे काय करावं की तुम्हाला समजावं. आणि यासाठी देवाने काय केला? देवाचा पवित्र आत्मा तुमच्यासाठी पाठवला. आता देवाचा पवित्र आत्मा मनुष्याच्या जीवनात काय काय करतो हे सगळे मुद्दे आपण बघू. सगळ्यात पहिली गोष्ट, देवाचा आत्मा जगातल्या प्रत्येक व्यक्ती समोर, त्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात काय करतो? देवाचे वचन पटवून देतो. त्याच्या आधी आपण काही वचन बघू. हे जे वचन आजचं जे आहे तुमच्या समोर, काय म्हणतो देवाचं वचन? की तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे काय? की देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा तू सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी तुम्हा सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता आणि आपल्याला दिसतं कसा सैतान वार करतो, जे मी तुम्हाला सांगत असतो आहे की नाही, कारण देवाचं वचन सांगलंय. तुम्हाला काय वाटतं हे सगळं असंच झालं का? नाही, या सगळ्या गोष्टी इंटेन्शनल असतात की जेव्हा संदेश होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. हे आध्यात्मिक युद्ध आहे. बरं, आपण संदेशाकडे वळू, कारण देव महान आहे, तो सगळ्या गोष्टीतून मार्ग काढेल. तर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, त्याने तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. तुमच्या पापासाठी तो मारण्यात आला, गाडण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि त्याच्या शिष्यांना त्याने म्हटलं की मी आता जातो. आणि हे शिष्य म्हणाले, अरे देवा, तू आता इथून जात आहेस? तो म्हणतो, मी जातो, पण तुमच्यासाठी मी कैवारी पाठवतो. तर कैवारी म्हणजे देवाचा आत्मा, जो तुमच्यासाठी मी पाठवतो, तो तुम्हाला माझ्याविषयी शिकवेल, तो तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती देईल. आणि देवाने काय केलं? या पृथ्वीवर देवाचा आत्मा पाठवला. हे पहिलं सत्य. आता देवाचा पवित्र आत्मा पाठवला, त्याचं कार्य काय? तर त्याचं सगळ्यात मोठं कार्य, ज्याही व्यक्तीनं ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही आणि जोही व्यक्ती देवाच्या वचनात असतो, जसे तुम्ही आहात, मी फक्त, जसं मी तुम्हाला काय सांगितलं, मी फक्त सांगू शकतो,
पण तो देवाचा आत्मा काय करतो, ते वचन घेतो आणि तुमचं लक्ष असेल तर तुमच्या हृदयात कार्य करतो, तुम्हाला तो काय करून देतो, पटवून देतो. म्हणून हे जे दुसरं वचन आहे ते म्हणजे काय, तर आपण बघू का देवाचा आत्मा हे पहिली गोष्ट काय करतो, पाप आणि न्यायाची खात्री पटवून देतो. म्हणजे देवाचे वचन घेतो आणि जो शिकवत आहे ते तुमच्या हृदयात टाकतो, ते पटवून देण्याचं कार्य. लक्षात ठेवा, मी कितीकही ओरडलो कोण्याच व्यक्तीला पटणार नाही जोपर्यंत देवाचा आत्म्याचं कार्य तुमच्या हृदयात होणार नाही. तो तुम्हाला दाखवेल की तुला समजतं तो पास्टर काय बोलत आहे, तो तुझ्याविषयी बोलत आहे का तू पापी आहेस, तो काय बोलत आहे का तू मरशील, अनंताच्या नरकात जाशील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटवून देणारा जो आहे तो देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून मी सदैव प्रार्थना करत असतो की देवाचं कार्य म्हणजे काय, का देवाचा जो आत्मा आहे त्याचं कार्य तुमच्या जीवनात व्हावं, कारण त्याच्याशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाही. तुम्हाला दिसतं सगळ्या गोष्टी का होत आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून पहिला मुद्दा काय आपण बघितला, पहिला मुद्दा म्हणजे हा का देवाचा पवित्र आत्मा मनुष्याच्या हृदयात कार्य करतो. पण ते कधी करतो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती समजा या चर्चमध्ये बसलाय, त्याचं समजा काहीच लक्ष नाही, ठीक आहे, त्याचं काहीच लक्ष नाही, आणि हे रिअल आहे, मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय सांगितलं, तुम्हा प्रत्येकाला स्व इच्छा आहे, तर देवाचा आत्मा असा नाही अरे बघ ना तो काय बोलत आहे. मी तुम्हाला सांगितलंय की हे काही असं नाही का भीक मागणे, करेक्ट. हे कसं आहे की तुला जर सत्य पाहिजे असेल तर देवाचं कार्य तुझ्यात होईल. म्हणून या गोष्टीविषयी सदैव जागरूक असा. जेव्हा देवाचा आत्मा इथे संदेश देत असताना मनुष्याकडे बघतो, तो प्रत्येकाचं हृदय चेक करतो की काय चालू आहे, तो हे करत आहे की याचं लक्ष आहे. त्याच व्यक्तीकडे देवाचं कार्य होतो जो ऐकण्यासाठी समजण्यासाठी तत्पर आहे, त्याचं लक्ष त्याच्याकडे आहे. नाहीतर आपलं आयुष्य चर्चमध्ये जाईल आणि तुम्ही म्हणाल पण देवाचं कार्य, देवाचा आत्मा तर माझ्या जीवनात कधीच कार्य केला नाही. हो, कारण तू फक्त शरीराने बसला होता, तुझं लक्ष कधीच नव्हतं, तुझी कधीच इच्छा नव्हती का हे देवाचं वचन आहे, हे माझ्या संग काय बोलतो, आणि म्हणून तुमच्या जीवनात कधीच देवाचं कार्य होत नाही. समजलं. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा. मी आणि माझ्यासारखा कोणी असेल चांगला आहे ना, 38 वर्ष चर्चमध्ये होतो, पण कधीच मला देवाचं लक्ष की देवाचा शब्द काय आहे का, कारण मी फक्त बसून राहणं. झाला का वेळ, किती वाजले, अरे वाटतं थोड्या वेळ अजून बहावा. म्हणजे शरीराने जो आपण ड्रामा करतो आहे की नाही, शरीराने आपण, कारण आपण सगळ्यात चांगले मुखोटे आहोत वरून आपण, पण आपलं मन, आपलं हृदय या जगातल्या सगळ्या गोष्टीकडे असतात. तुम्ही पास्टरला फसवू शकता, देवाच्या आत्म्याला कसा फसवेल. देवाचा आत्मा तुमच्या हृदयासमोर येतो, तो नाही, तू नाही, नेक्स्ट. किती वाईट गोष्ट होईल का देवाचं कार्य तुमच्यामध्ये होणार नाही का, कारण आपलं लक्ष नव्हतं. आपण फक्त यासाठी बसलो, आम्हाला बोलावते बा मग आम्ही बसतो. नाही, असे करू नका. देव लक्षात ठेवा. पुन्हा एकदा एकही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट पहिले मी काय सांगितली की देवाचं कार्य तुमच्या हृदयात जो व्यक्ती बघतो, जो शोधतो, त्याला ते सापडतं. कसं सापडतं, देवाचा आत्मा त्याला प्रगट करतो. दुसरी गोष्ट काय होते, जर जेव्हा 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 तो देवाचा आत्मा तुमच्या हृदयासमोर येतो, त्याला तुमची परिस्थिती दिसते, आणि जेव्हा जेव्हा त्याला दिसतं की हा सदैव नकारतो, त्याच्या पुढं माहित आहे का, एक लेवलवर जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीवर गिवअप देता आहे की नाही, आपण काय म्हणतो, याला इतक्यांदा समजून सांगितलं, आता मी नाही सांगत, हा कारण ऐकत नाही. हे अक्षरशः होतं. विचार करा किती वाईट गोष्ट आहे का याच्या पुढे आता देवाचा आत्मा तुमच्या संग बोलणार नाही, तो तुम्हाला पटवून सांगणार नाही. तुमचं जीवन वेस्ट आहे, कारण तुम्ही जगता कशासाठी ना, फक्त ह्याच दिवसासाठी का एकदा मी मरेल आणि नरकात जाईल. ते जर तुमच्यासाठी किमतीचं असलं त्यासारखी वाईट नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, देवाचा आत्मा जेव्हा तुमच्यात कार्य करतो, जेव्हा तो दाखवतो की अरे हे तुला गरज आहे, हे तू बघ, कारण देवाने आपला एकुलता एक पुत्र याचसाठी दिला की तुमचा नाश होऊ नये. आणि आपण म्हणतो नाही, मला आहे ना बाकीच्या गोष्टीमध्ये लय इंटरेस्ट आहे, माझं हे मन आहे, माझं हे इकडे आहे. आपण शरीराने इथे आहो, पण आपलं लक्ष जगातल्या गोष्टीवर आहे. लक्षात ठेवा, देवाचा आत्मा कधीच तुमच्याजवळ येणार नाही, कधीच तुमच्याजवळ कार्य होणार नाही. का, कारण काय वचन, कारण तुम्ही देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवला नाही. त्याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ की जेव्हा देवाचा शब्द सांगितला जातं, काय बोलत आहे, माझं लक्ष आहे त्या गोष्टीकडे, माझ्यासाठी हे काय आहे इथं, कारण हा देवाचा शब्द आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती लक्ष देतो, काय होतं, देवाचं कार्य त्याच्या हृदयात होतं. पहिला मुद्दा म्हणजे देवाचं कार्य, जेही आपण सगळे पापी आहोत त्याच्या जीवनाचं सत्य सांगण्यासाठी काय करतो, देवाचा आत्मा कार्य करतो. दुसरा मुद्दा, जेव्हा तुम्ही देवाचा शब्द जो कार्य करतो त्याला स्वीकारता, की म्हणता की हो मला समजलं मी पापी आहे, मला समजतं की मी मरेल, कारण देवाचा आत्मा
देवाचे वचन सांगतं मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल, पण ख्रिस्त मला वाचू शकतो. आणि जेव्हा ही देवाची सुवार्ता तुम्ही स्वीकारता, आता आपला हा जो सगळ्यात मोठा मुद्दा, रिअल. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता, अक्षरशः स्वर्गातून देवाचा आत्मा जो आधी बाहेरून तुमच्या हृदयासंग बोलत होता, तो तुम्हाला पटवून देत होता, कारण तुम्ही लक्ष लावून होते, या सगळ्या गोष्टी तुमच्या संग घडत होत्या, आणि तुम्ही म्हटलं की हो, मी माझ्या सगळ्या गोष्टी सोडतो आणि हा जो देवाचा शब्द आहे जो मला सांगितला गेला हा मी स्वीकारतो. आणि तुम्ही काय करता? त्याला आत येऊ देता. आत येऊ देता म्हणजे काय? ती म्हणता हो ख्रिस्ता, मी विश्वास ठेवतो की मी पापी आहे, मी विश्वास ठेवते की तू देव आहे, मी विश्वास ठेवते तू माझ्या पापासाठी मारण्यात आला, माझा आत्मा तू वाचव. आता काय होतो? जसे तुम्ही त्याला म्हणता की मला तू वाचव, तो देवाचा आत्मा जेव्हा बाहेर होता तो तुमच्या हृदयात शिरतो, तो तुमच्यामध्ये राहतो. आपण रिअल विषयी मी तुम्हाला डेफिनेशन सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या संग होतात. तुम्हाला समजतं मी वाचले, तुम्हाला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला समजतं मला स्वर्गात जागा भेटली, तुम्हाला समजतं की देव काय आहे, तुम्हाला समजतं की हे माझ्या संग घडलं. हे अक्षरशः घडतं, कारण हे जर घडलं नसतं या चर्चची गरज नाही. अमरावतीत लय सारं चर्च आहे. हे जेव्हा ह्या मनुष्यासोबत जे तुमच्या संग बोलत आहे हे घडलं, त्याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी सोडून मी आलं की नाही रे, हे सांगायची गरज आहे. नाही तर लोक येशू येशूच करत राहतील आणि जीवनाचं सत्य याला समजणारच नाही. म्हणून दुसरी गोष्ट जे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, पहिले आपण बघितलं की देवाचा आत्मा काय करतो? ज्या पापांच्या मनुष्यात हृदयात कार्य करतो, पण कोणामध्ये? जो बघत आहे, तो शोधत आहे. आता याच्या पुढच्या गोष्टी ज्या काय काय करतो है की नाही, तुम्ही त्याला स्वीकारता, तो तुमच्या हृदयात येतो. सगळ्यात आधी काय करतो? तो काय करतो? तुमच्या आत्म्याला नवीन जीवन देतो. या अक्षरशः गोष्टी घडतात. तुम्हाला कळतं की मी वाचले, तुम्हाला समजतं का मला न्यू लाईफ आलं. हे जे आपण सदैव वचन ऐकतो, माझ्याकडून खूप तुम्ही बघितलं असेल, नया जीवन नया जीवन, हे अक्षरशः तुम्हाला समजतं की मला नवीन जीवन भेटलं. हे अक्षरशः तुम्हाला समजतं की आत्मिकरित्या मी वाचलो. हे कसं समजतं? कारण तो देवाचा जो आत्मा आहे तो तुमच्यामध्ये येतो. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची एक तुम्हाला सांगतो, देवाचा आत्मा हे काही फिलिंग्स किंवा इमोशन किंवा भावना नाही, तर हा काय एक व्यक्ती आहे. हे सदैव लक्षात ठेवा मी काय बोलत आहे. हे काय असं नाही का एखादा असा कबूतर येत आहे, कारण हे टी व्हीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात आणि आपण तसेच मानतो. देवाचा आत्मा हा देवापासून येणारा एक व्यक्ती आहे जो तुमच्यामध्ये शिरतो. पिता पुत्र पवित्र आत्मा, हा देवापासून जो पवित्र आत्मा तो तुमच्यामध्ये येतो, तो सगळं कार्य तुमच्यामध्ये करतो. तो तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटवून देतो. म्हणून चौथं काय बघितलं आपण? तो काय करतो? तुमच्यात नवीन जीवन टाकतो. पाचवी गोष्ट, तो तुम्हाला काय करतो? देवाच्या कुटुंबात काय करतो? ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा देतो. याच्याविषयी आपण बोलू. ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा देणे म्हणजे काय? बाप्तिस्म्याचा अर्थ काय असतो? बाप्तिस्म्याचा अर्थ असतो, तुमच्या डोळ्यासमोर जे पाण्याचं येत असेल ते सोडून द्या, त्याच्याविषयी नाही बोलत आहे मी. बाप्तिस्मा याचा अर्थ की कुठल्याही अशा गोष्टीला किंवा व्यक्तीला डुबवणे म्हणजे बॅप्टाईज म्हणजे बॅप्टिझो हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय? डुबवणे आणि बाहेर काढणे. याचा अर्थ काय होतो? जो पाण्याचा जो बाप्तिस्मा घेतो आपण त्याच्याविषयी बोलत नाही. ज्या दिवशी देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तो काय करतो? आपण जो पापी आहे तो आपल्याला घेतो आणि अक्षरशः ख्रिस्ताच्या कुटुंबात आपल्याला टाकतो. तुम्ही पहिले इंगळे असाल किंवा जे तुमचं आडनाव असाल, सोनने निकाळजे जेही असेल, आता देवाचा आत्मा जेव्हा तुमच्यात येतो तो तुम्हाला ख्रिस्ताच्या कुटुंबात टाकतो. तो ख्रिस्त आहे म्हणून तुम्ही ख्रिस्ती होता. समजलं तुम्हाला? इथं कुठल्याच धर्माविषयी मी बोललो नाही किंवा ख्रिश्चन धर्माविषयी बोललो नाही, ते मी शिकवत नाही. तुम्हाला जे रिअल सत्य आहे, ख्रिस्ती म्हणजे काय, तर जेव्हा एखादा व्यक्ती ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, देवाचा आत्मा त्या व्यक्तीला घेतो, तो काय करतो? ख्रिस्ताच्या कुटुंबात टाकतो. आणि तुम्हाला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणाराच नव्हे, माझा स्वर्गीय बाप झाला. देवाचं वचन काय सांगतं? जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना काय केला? देवाचे मुलं होण्याचा अधिकार दिला. हे अक्षरशः घडतं.
तुम्हाला समजतं की येशू माझा स्वर्गीय बाप झाला, तुम्हाला समजतं की मी वाचल्या गेली. पुन्हा एकदा जो शब्द रियल हे अक्षरशः होतं. पुढचं आणखी एक कार्य काय होतं की तो तुम्हाला काय करतो, सील करतो. सील म्हणजे काय, तुम्हाला समजतं की मी त्याची झाली, तुम्हाला समजतं की त्याने माझ्यावर शिक्कामोर्तब केला, तुम्हाला समजतं की मी देवाची झाली. या गोष्टी अक्षरशः होतात. 6वा मुद्दा आपण बघू की काय करतं की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये सदैव राहतो. तो कधी येत जात नाही. ज्या दिवशी तुम्ही त्याला आत बोलावता, म्हणजे तुम्ही आत असं नाही म्हणत की आत्म्या तू माझ्यात ये, नाही, आपण ख्रिस्ताला हाक मारतो आणि देवाचं कार्य तुमच्यात होते. तो पवित्र आत्मा तुमच्यात राहतो, तो सदैवसाठी तुमच्यामध्ये दिल्या जातो. किती महान आणि किती ही सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला मागे मी एक उदाहरण दिलं होतं की कसा आहे पूर्ण जगाच्या पाठीवर कुठलाही तारलेला व्यक्ती ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याच्या संग तुमचं कनेक्शन कसं जुळतं, कारण एका आत्म्याद्वारे तोही बॅप्टाईज झाला, एकाच आत्म्याद्वारे मलाही वाचवण्यात गेलं. म्हणून काय करतं हे आत्मे देवाचा, कारण एकाच आत्मा आहे आणि तो देवाच्या काय करतो कुटुंबात आपल्याला टाकतो, म्हणून आपण वाचल्या जातो आणि हे अक्षरशः घडतं. 6वा मुद्दा तो काय करतो, नियंत्रण करतो. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा नाही त्याच्यापाशी स्वतःवर नियंत्रण नाही. त्याच्या ज्याही जुन्या सवयी आहे, ज्याही वाईटाच्या सवयी आहे, जेही त्याचे शोक आहेत, जेही त्याचं वाईट बोलणं आहे, जेही त्याचं चोरी करणं आहे, जेही त्याचं लबाडी करणं आहे, जोही त्याचं व्यभिचारी करणं आहे, त्या कुठल्याच गोष्टीवर तो स्वतः कंट्रोल करू शकत नाही. पण जेव्हा देवाचा आत्मा त्याच्यात येतो, आता तुम्हाला काय सांगितलं, तो एक व्यक्ती आहे, तो तुमच्यामध्ये राहतो, तो तुमच्यावर कंट्रोल करतो, तो तुम्हाला दाखवतो या गोष्टी करू नको, या गोष्टी वाईटाच्या आहेत, या गोष्टीमुळे देवाला दुःख होईल, या गोष्टीमुळे देवाला वाईट वाटेल, देवाचा आत्मा दुखू नको. म्हणजे काय होतो, तो मनुष्यावर कंट्रोल करतो. आणि ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा नाही, तो रागाच्या भरात किंवा शैतान जेव्हा त्याच्यावर हमला करतो, किंवा लक्षात ठेवा, जर देवाचा आत्माने तुमच्यावर कंट्रोल केला नाही, जो तारणामुळे होतो, मग काय करतो, शैतान कंट्रोल करतो. कारण आता काय होतं, शैतान सदैव त्याला समजतं हे खाली घर आहे आणि शैतान सदैव काय करतो, त्या घरात सदैव येणं जाणं करतो, तुमचा उपयोग करतो. तुम्हाला समजतच नाही मी हे का बोलली, तुम्हाला समजतच नाही का हा राग काय येत आहे, तुम्हाला समजतच नाही का हा व्यभिचार मी काय करत आहे, तुम्हाला समजतच नाही की मी चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. खूप लोक प्रयत्नही करत नाही आणि अपयशी होतात. का? कारण देवाचा आत्मा तुमच्यात नाही आणि तो तुम्हाला कंट्रोल करत नाही. कारण देवाचा आत्मा जेव्हा तुमच्यात येतो, सगळ्यात मोठी गोष्ट काय करतो, तो तुमच्यावर कंट्रोल करतो. काय या गोष्टी करू नको. मी माझं जीवन तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मागेही खूपदा सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येकाचं पापी जीवन समजतं. असं बिलकुल नाही की मला तर समजतच नाही का मी अशी आहे म्हणून. नाही, सगळ्यांना सगळं समजतं. फक्त आपण तुम्हाला काय सांगितलं, आपला दिखावा खूप सुंदर असतो, आपला दिखावा परफेक्ट, मनुष्यासारखा कोणी परफेक्ट नाही दिखावा करण्यासाठी. पण मला माझं आत्मिक हृदय, मला माझ्या आतल्या गोष्टी, मला माझी स्वतःचा निगेटिव्ह, मला माझं स्वतःचं पापी जीवन, आणि असं नाही का माझी इच्छा नव्हती का याच्यातून मी दूर पळावं. कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण त्या गोष्टीची मला लाज वाटते. पण मी खूपदा प्रयत्न, यार हे चुकीचं आहे, हे नाही केलं पाहिजे. आणि एक दिवस जातो, तुम्ही त्याच्यावर काय करता, मात करता. 2 दिवस जातं, मात करता, तुम्हाला बरं वाटते, अरे 1 आठवडा झाला हे पाप मी केलं नाही. आणि 7व्या दिवशी तुमचं शरीर असं नाही करून घेतो आणि तुम्ही त्या पापात पडता. तुम्ही स्वतःहून पवित्र जीवन जगू शकणार नाही, हे सत्य आहे. तुम्ही कितीही स्वतःच्या सवयी करून घ्या, तुम्हाला समजतं की हे माझी सवय वाईट आहे, प्लस देवाने तुमच्या हृदयावरच दिलेलं आहे, कोरलेलं आहे का हे जे आहे हे वाईट आहे. तुम्हाला पास्टरची गरज नाही का मला अरे नितीननं सांगितल्यावर मला कळलं असं आहे का, नाही, तुमच्या हृदयातच नियम लिहिले आहे देवाने. आणि ते नियम तुम्हाला सांगतात का तू जे करत आहे हे वाईट आहे. प्लस तुम्ही जर जशी तुमची इच्छा असेल तुम्ही त्याच्यावर चालता सुद्धा, नाही हे बरोबर आहे, हे मी करणार नाही. तुम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस शैतान वाट बघतो, करून घे आणि 1 दिवस म्हणतो हां हे घे, नाही आज करून घेतो आणि तुम्ही पापात फसता. का? कारण देवाचा आत्मा तुमच्यात नाही, देवाचं कंट्रोल तुमच्यावर नाही. तुम्ही तुमच्यामुळे स्वतःचं पवित्र जीवन जगू शकत नाही.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं ख्रिश्चॅनिटी रिअल आहे. हे अक्षरशः घडतं. माझे जेही पाप ज्याच्याविषयी मी तुम्हाला उदाहरण देत होतो, देवाला धन्यवाद देतो. आज माझ्या तारणाला 4.5-5 वर्ष झाले. मी एकही दिवस त्या पापात गेलो नाही. का? कारण असं काय अरे पास्टर झाला नाही. देवाचा आत्मा देण्यात आला, तो सहाय्य पुरवतो, तो शिकवतो, तो चालवतो. ज्या पापात मी 38 वर्ष सहज पळत होतो, आज 4.5-5 वर्ष झाले मी पळत नाही. कशामुळे? कारण देवाचा आत्मा दिला गेला, तो चालवतो. आपण गीत गातोय ना, तो चालवी, तो चालवी, त्याचा तो अर्थ आहे. पुढचे आपण बघू की देवाचा आत्मा तुमच्यात काय करतो. तो काय? देवाचा आत्माला कैवारी म्हटलाय. कैवारी आणि इंग्लिशमध्ये शब्द काय? कम्फर्टर. आता थंडीचे दिवस चालू झाले की नाही? थंडीच्या दिवसात सगळ्यात आधी काय करतं आपल्याला? ते कम्फर्टर, म्हणजे आपल्याला असं गरम, असं म्हणजे कोजी कोजी. अरे मला खूप आवडते ना, आपलं ब्लँकेट वगैरे घेतो आपण, आपल्याला खूप बरं वाटतं. तसंच देवाचा आत्मा, कारण ह्या जगात जगणं सोपं नाही. या जगात काय त्रास होईल, प्रसंग येतील, अपघात होतील, खूप दुखावलं होईल. आणि देवाचा आत्मा जर तुमच्यात असतो, तो काय करतो? तुम्हाला सहाय्य पुरवतो. तो म्हणतो की काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. हा कैवारी तुम्हाला काय करतो? सहाय्य पुरवतो. तुमच्या दुःखात, तुमच्या अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला समजतं की मला काहीच सहाय्य नाही, देवाचा आत्मा सांगतो घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. तो कैवारी तुमच्यासोबत असतो. आणखी एक गोष्ट देवाचा आत्मा काय करतो? तुम्हाला देवाचं मंदिर बनवतो. मी तुम्हाला जर मंदिरची डेफिनेशन विचारली, जगाच्या मंदिरची डेफिनेशन काय आहे? मंदिर म्हणजे अशी जागा जिथं आपल्याला वाटतं की देव असेल. ठीक आहे, ही जगाची डेफिनेशन आहे. पण जी खरी जगाची डेफिनेशन म्हणजे काय आहे? म्हणजे बायबलची डेफिनेशन काय आहे? देवाची डेफिनेशन काय? मंदिर म्हणजे तुमचं शरीर मंदिर होतं. पण मंदिर तर याचा अर्थ हा होतो का ज्याच्यात देव राहतो? हो, देवाचा आत्मा जेव्हा तुमच्यात येतो, जो स्वतः देव आहे तो तुमच्यामध्ये राहतो. तुमचं शरीर देवाचं मंदिर होतं. समजलं? त्याच्याशिवाय देवाचे मंदिर तुम्ही होऊ शकत नाही. जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही हाक मारता, तो तुमच्यामध्ये येतो, तुमचं शरीर देवाचं मंदिर होतं. आणि आता तुम्ही जिवंत देवाची उपासना करू शकता. आधी तुम्ही शारीरिक होते, आता तुम्ही काय होता? आध्यात्मिक होता. आध्यात्मिक म्हणजे काय? की ज्याच्यापाशी देवाचा आत्मा आला. देवाचा आत्मा कधी येतो? जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो. सगळ्यात शेवटचा मुद्दा, कारण अशा खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेल, पण ज्या सगळ्यात महत्त्वाच्या, जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यात येतो, सगळ्यात मोठी गोष्ट काय होते? तुम्हाला या जीवनाचं सत्य करतो आणि तुम्हाला सत्यासोबत या जीवनातलं खोटं सुद्धा कळतं. मी बाकी कोणाविषयी बोलत नाही, पण जेव्हा मी स्वतःविषयी तो बोलूच शकतो. मी तुम्हाला काय सांगितलं? मी माझा जो जुना ख्रिस्ती धर्म होता, त्याच्यातून तो नितीन मेला, त्यातून तो निघाला. का? कारण जेव्हा जीवनाचं सत्य मला कळलं, मला समजलं का नाही, जशा सैतानाने बाकीचे धर्म बनवले, तसा हा ख्रिस्ती धर्मही दिला आहे. आणि याच्यात हे लोक फक्त येशू येशू करत आहे. यांना समजलंच नाही जीवनाचं सत्य काय आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, तुम्हाला या सगळ्या ज्या खोट्या गोष्टी आहे याच्यातून तुम्हाला कळेल का मी वाचेल. तुम्हाला समजेल का यानं मला वाचवलं. तुम्हाला समजेल का हे जगातलं खोटं किती वाईट आहे. आणि जे मी तुम्हाला सांगत असतो की सदैव तुमची फसवणूक होत राहते. आपली जी लिस्ट आहे ती मोठी आहे, पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो सगळ्यात शेवटी. जे बाकी चर्चेसमध्ये जेव्हा तुम्ही ऐकता आहे की नाही, देवाचा आत्मा आला आणि मला कंट्रोल नाही झाला आणि मला हे सगळं झालं, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे. या सगळ्या गोष्टी वाईट आहे. लोक सांगतात की मी अन्य भाषेत बोलू लागले, या सगळ्या गोष्टी वाईट आहे, सगळ्या चुकीच्या आहे. देवाचा आत्मा खरं कार्य काय करतो हे आजच्या शब्दातून, आजच्या वचनातून आपण शिकलो. हे तुम्हाला यासाठी नाही सांगितलं मी की बघा माझ्या संग हे होते. मी तुम्हाला यासाठी सांगितलं की हे जीवनाचं सत्य आहे. हे जर तुमच्या संग झालं नाही तर आपण आयुष्यभर चर्चमध्ये राहू. हे असं नाही, हां पास्टर आहे, तुमच्यासोबत तर झालंच पाहिजे, तुम्ही तर पास्टर आहात. नाही, माझ्या संग का? माझा आत्मा तुमच्यापाशी आत्मा नाही, तुमच्याजवळ मरण येणार नाही, तुम्हाला स्वर्गाची गरज नाही. आपल्याला या प्रत्येक गोष्टीची गरज आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारतो, जेव्हा आपल्याला कळतं की हो मी पापी आहे, माझे पाप मला अनंताच्या नरकात नेतील, पण माझ्या पापाची शिक्षा ख्रिस्ताने क्रूसावर घेतली. आणि जेव्हा तुम्ही त्याला अंतःकरणाने हाक म्हणता येशू मला वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, हे जीवनाचं सत्य तुमच्या संग घडतं. हे जे मी सांगितलं हे रिअल तुमच्या संग होतं. निर्णय हा तुमचा आहे.
जसं मी तुम्हाला त्या पदार्थाविषयी सांगितलं, कदाचित ते शारीरिक गोष्ट आहे, प्रत्येकजण टेस्ट करून घेईल, पण आत्मिक गोष्ट याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल का नाही. हे जीवनाचं सत्य आहे. हा व्यक्ती सांगत आहे की याच्या संग घडलं. मी तुम्हाला सांगू का एक सुंदर गोष्ट शेवटची. मी ज्याही चर्चेसमध्ये आधी होतो आणि हे वचनं सांगितल्या जायचे आणि मी असं होत असते, अच्छा होत असेल, पण मला असं कोणीच नाही सांगितलं, अरे हे तुझ्या संग झालं पाहिजे, हे रिअल आहे, हे होतं. म्हणून आज तुम्ही चेक करा की आपण काय करत आहोत. आपल्याला माहीत नाही की आपल्याला पुढचा रविवार भेटतो का नाही, आपल्याला माहीत नाही की उद्या काय आहे, आपल्याला माहीत नाही की आपलं जीवन कधी संपणार आहे, पण या गोष्टीची शाश्वती. म्हणूनच हे जे शिकवतो मी हे रिअल आहे, म्हणून ख्रिस्तापासूनचं तारण रिअल आहे, म्हणून कुठली जगातली गोष्ट तुम्हाला हे पटवून देऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितलं, हे देवाचं कार्य, देवाचा पवित्र आत्मा तुमच्यात येतो आणि तुमच्यामध्ये कार्य करतो. तुम्हाला समजतं की मी वाचले, तुम्हाला समजतं, तुमच्या चेहऱ्यावर सदैव तुमच्या हृदयात तो आनंद असतो. का? तुम्हाला माहीत आहे की मी स्वर्गाच्या मार्गावर आहे. तुम्हाला माहीत आहे की काही होऊ दे जगात, किती काही संकट असू दे, सगळ्यात शेवटी विजय आहे. का? कारण मला ख्रिस्ताने वाचवलं आहे. कारण आपण काय बघितलं, तो सील करतो, हा माझा आहे, आणि त्याचे वचन सांगतं की कोणीच त्याला माझ्या हातातून घेऊ शकत नाही. निर्णय तुमचा आहे. आपण आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. आज देवाने तुम्हाला या संदेशासाठी, या वचनासाठी, यासाठी आणलं का जीवनाचं सत्य जे आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की ते वास्तविक, ते काल्पनिक नाही, ते अक्षरशः होतं. हे माझ्या संग घडलेलं आहे, माझ्या संग रोज घडतं. मला समजतं की आत्मा चालवतो, मला समजतं की या सगळ्या गोष्टी रिअल आहे. मला तुमचं ठाऊक नाही. तुम्हा स्वतःला, आपलं प्रत्येकाचं जीवन, आपलं हृदय चेक करावं लागेल. आणि तुमच्यापाशी शंका असेल, ती शंका याला स्वतःचीच खात्री करून फसू नका. कारण शैतान म्हणेल की हो तुझ्याजवळ आहे, तू काळजी करू नको, तुला काहीच गरज नाही, ते त्याच्यासोबत आहे, तू काळजी करू नको. हा शैतान सदैव फसवणार आहे. पण निर्णय घेणारे तुम्ही या. जेव्हा तुम्हाला जराही शंका असेल की नाही, हे माझ्याजवळ नाही, मला कधीच हे सत्य समजलं नाही, मला हे कधीच हे सत्य स्वीकारलं नाही, मी याच्याविषयी फक्त ऐकलेलं आहे. आणि जर तुमची इच्छा असेल आणि विचारा की मग मी काय करावं, तुम्ही हे छोटंसं सत्य की लक्षात ठेवा की आपण सगळे पापी आहोत. कुठलाच व्यक्ती खरा नाही. कोणीच या रूममधला असा नाही की जो म्हणतो की मी कधी खोटं बोलले नाही, कधी मी लबाडी केली नाही, कधी मी चोरी केली नाही, कधी मी व्यभिचार केला नाही. देवाचे वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. याचा अर्थ काय की आपण जेव्हा मरतो, आपण अनंतासाठी नरकात निघतो. कारण पापाची शिक्षा हे मरण आहे. मनुष्य यासाठी नाही मरत की आपले 60-70 वर्ष झाले आता मराच लागते, तो मरतोच यासाठी कारण आपण पापी आहोत, आणि त्या पापाची शिक्षा आपल्याला घेण्यासाठी आपण अनंताच्या नरकात जातो. पण देव तुम्हा प्रत्येकावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, आणि म्हणून त्याने त्यातून मार्ग काढला. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त तुमच्यासाठी पाठवला. तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी, जे पाप आपण जन्मापासून तर मरेपर्यंत आपण जे करतो, त्या सगळ्या पापाची शिक्षा एकचदा क्रूसावर घेतली. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. त्याने ते सगळं दुःख फक्त यासाठी भोगलं कारण तो तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की आपण नरकात जाऊ नये. त्याने ते क्रूसावर पूर्ण केलं. तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवला आणि स्वर्गात बसला आहे. आपण सकाळी बोललो की देवाचे वचन सांगतं, देवाने म्हटलं की मी सगळं तुमच्यासाठी केलं आहे, इट इज फिनिश्ड. आणि जोही व्यक्ती हे सुवार्ता की ख्रिस्त वाचू शकतो, तो माझा तारणार आहे, तो एकमेव देव आहे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवरून, कारण लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं देवाचा आत्मा तुमचं हृदय चेक करतो. तुमचं हृदय रेडी नाही, तो कधीच तुम्हाला पटवून देणार नाही. पण जेव्हा तुम्ही बघता की हो मला गरज आहे, ते देवाचं कार्य जे आज आपण बोललो ते तुमच्या हृदयात होतं. तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकते. जेव्हा तुम्ही त्याला हाक म्हणता येशू, माझ्या आयुष्यभर मी चुकली, आयुष्यभर मी माझ्या स्वतःच्याच गोष्टीवर होते, होय परमेश्वरा मला तू वाचव. आजचा दिवस, आजचा संदेश माझ्यासाठी आहे. माझा आत्मा वाचव. मी विश्वास ठेवते मी पापी आहे, आणि मी विश्वास ठेवते की तू देव आहे. मी विश्वास ठेवते की माझ्या पापाची शिक्षा प्रभू तू घेतलीस. होय प्रभू, माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर. ही छोटीशी प्रार्थना. देवाचे वचन सांगतं की जो हृदयाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवला जाईल. जेव्हा तुम्ही त्याला हृदयाने हाक मारता, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो आणि देवाचा आत्मा तुमच्यात येतो.
ती स्वर्गीय शांती तुमच्यात होतं. हे तुमच्या संग घडतं. जे देवाचं कार्य आपण आज बघितलं, जे ऐकलं, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अस्तित्वात येतात. तुम्हाला समजतं की हे माझ्या संग झालं, मी वाचले. जीवनाचं सत्य तुम्हाला कळतं. तुम्हाला समजतं की स्वर्गीय शांती माझ्यात आली. तुम्हाला समजतं की देवाच्या आत्म्याने देवाने मला वाचवलं. जर हे वचन, हा संदेश तुमच्यासोबत असेल, देवाचं वचन तुमच्या संग बोलत असेल, मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलं, सगळ्यात मोठं कार्य देवाचा आत्मा प्रत्येकाच्या हृदयासंग बोलतो की त्याला पटवून देण्यासाठी, न्यायाविषयी, पापाविषयी. आणि जर तो तुमच्या संग बोलत असेल, त्याला हाक मारा, म्हणा, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवते तू देव आहे, मी विश्वास ठेवते तू मला वाचू शकतो. आजचा दिवस, आजचं वचन तू माझ्यासाठी दिलं, ते माझे पाप होते ज्याच्यासाठी तू मारण्यात आला. येशू माझ्या हृदयात ये, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. माझी इच्छा आहे माझं जीवन बदल. माझी इच्छा आहे परमेश्वरा नवीन जीवन तू दे. मला जुनं राहायचं नाही, मला जुनी राहायची नाही, मला नवीन तू कर. आणि हे जे मी ऐकलं आहे ते माझ्यासंग घडावं परमेश्वरा. अशी तुमची इच्छा असेल त्याला हाक मारा. देवाचं वचन सांगतं की कोणीच खाली जाणार नाही. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो, गौरवितो तुला आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. धन्यवाद मानतो हे जीवनाचं सत्य परमेश्वरा तू प्रभू मला कळू दिलं की प्रभू मी अनेकांना सांगू शकेल. मजसारख्या पाप्याच्यासाठी तू प्रभू मारण्यात आला, माझा आत्मा तू वाचवला. प्रभू जीवनाचं सत्य तू सांगितलं. आणि प्रभू तू इथे जमलेल्यावर किती प्रेम करतोस. होय परमेश्वरा, कारण परमेश्वरा तू त्या किती लोकांना प्रभू हे सत्य ऐकण्यासाठी संधीसुद्धा मिळाली नाही. पण प्रार्थना करतो तुझं कार्य इथे होऊ दे. होय परमेश्वरा, जेही परमेश्वरा तो निर्णय घेण्यासाठी परमेश्वरा त्यांना सहाय्य पाहिजे असेल तू पुरव. त्यांचं हृदय तू उघड, त्यांची प्रभू समज तू उघड की त्यांना प्रभू जीवनाचं सत्य कळावं, आपली पापस्थिती कळावी आणि प्रभू त्या व्यक्तीने तुझा स्वीकार. होय परमेश्वरा, तुझं कार्य इथे होऊ दे या छोट्याशा चर्चमध्ये परमेश्वरा. कारण प्रभू तू प्रत्येकावर प्रेम करतो आणि तुझी इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो प्रभू आजच्या संदेशासाठी. धन्यवाद मानतो जे सैतानाचे सगळे बाण तू विझवलेस. धन्यवाद मानतो प्रभू संदेश देण्यासाठी मला सहाय्य केलं. धन्यवाद मानतो जे ऑनलाईन जुळले आहेत आणि जे भाऊ बहीण परमेश्वरा या चर्चमध्ये आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. गौरवितो माझ्या येशू. धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. धन्यवाद मानतो परमेश्वरा तुझ्या प्रीतीसाठी. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू.